तसंच क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला आणि समालोचकाला असं वाटत असतोय की कधी एकदा मला काटईच्या मैदानावरती समालोचन करण्याची संधी मिळावी. असे काटईचे प्रमुख आयोजक आता ज्यांचा मनोगत झालं ते आदरणीय महेश शेठ बालदी. शिरडोनमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या मैदानावरती ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे आता टेम्पररी आपल्याला फक्त काही क्षणांपुरते स्टँड उभारलेले आहेत, त्यांच्या प्रयत्नातून परमनंट स्टँड त्या शिरडोनच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. कार्य प्रत्येक गावागावासाठी आदरणीय महेश शेठ बालदी यांचा असणार आहे. यस सर, मॅच सुरू होते. जोरदार टाळ्या वाजवा. रायगड विरुद्ध ठाणे मैत्रीपूर्ण लढत, सलामीची जोडी आता मैदानावरती. उस्मान पटेल आणि योगेश पेनकर. गोलंदाज सुलतान खान. पहिला शॉट पिच चेंडू थोडासा गुडलँड स्पॉट वरनं उसळी घेतली चेंडूनं. स्ट्रायकर एंडला उस्मान पटेल आहे जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण पहिला चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला. पहिला चेंडू यावेळेस आपण बघतोय इथे मोठा स्ट्रोक लगावलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून उस्मान पटेलच्या बॅट मधला हा पहिला षटकार. षटकार सुलतान खानच्या गोलंदाजीवरती पहिला चेंडू जरा टाकला असं वाटलं. उस्मान पटेल कुठेतरी चकतोय, पण दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर पाहायला मिळालं आणि या 6 धावांच्या बरोबरीनं रायगड टीमनं आपल्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलंय. रायगड प्रीमियर लीग काय शानदार या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा. त्याहीपेक्षा आपण बघितलं ऑक्शन अतिशय सुंदर पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मंगळवारचा दिवस असून या आठवड्यातला हा दुसरा दिवस महिन्यातला दुसरा दिवस असताना सुद्धा, वर्किंग डे असताना सुद्धा प्रेक्षकांनी केलेली ही उल्लेखनीय गर्दी. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती. सुलतानचा हा चेंडू फाईन लेग क्लिअर करतोय. उस्मानच्या बॅट मधला हा दुसरा मोठा फटका. 1 बाउन्स, सीमा पार, खणखणीत चौकार. उस्मान बॅटमन तळव देवाला या रायगड ठाण्यात फेमस. उस्मान बॅटमन तळव देवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. हॅलो, स्क्रीनच्या इथे जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र निवेदन आहे, थोडं साईड लावा प्लीज. स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत. 6 धावा, तदनंतर चौकार. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आल्यात. स्लोवर चेंडू फसवलं का? आणि नक्कीच हा सोपा झेल कदाचित घातक ठरू शकतो तो ठाणे संघाला. एक सोपा झेल होता गलीमध्ये. सुलताननं खूप चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजी करण्याचा, पण यावेळेस मात्र गलीतल्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 10. 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. रायगड विरुद्ध ठाणे ही लढत आपण बघतोय, मैत्रीपूर्ण लढत आहे. सुरेख चेंडू, काय फटका लगावलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमा पार. तेवढे चांगले प्रयत्न, पण उस्मानच्या बॅट मधला हा दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. सोहळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अमरजी म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण लीग मध्ये जर कोणत्या खेळाडूने या सामन्यासाठी ही पारितोषिक आहेत. हॅफ सेंचुरी जर लगावली तर 5,000, विकेट हॅट्रिक आणि लागोपाठ 3 षटकारांना 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. 16 धावा धावफलकावरती येत आहेत. इथे चांगला स्ट्रोक, फाईन लेग, सीमा पार. उस्मानच्या बॅट मधला हा आसमानी फटका. शुभाची तलवार, शुभाची तलवार. 6 धावांच्या बरोबरीने 22 धावा धावफलकावरती येत आहेत. रायगड विरुद्ध ठाणे मैत्रीपूर्ण लढत आणि 22 धावा आपण पाहतोय. सलामी या ठिकाणी जोडी जी मैदानावरती गेली उस्मान पटेल आणि योगेश पेनकर. एक आहे तो पनवेल तालुक्यातला आणि एक रायगडच्या शेवटच्या टोकातल्या महाड तालुक्यातला. हे दोन्ही कॉम्बिनेशन अतिशय चांगलं पाहायला मिळालं. रायगड प्रीमियर लीगची जी संकल्पना प्रवीण दुगाडे या ठिकाणी अनिल पाटील असतील, दत्ता गायकर, राजू तांडेल, मंगेश वाकडीकर आणि सगळे अदृश्य हात
ज्यांनी या रायगड प्रीमियर लीग साठी खऱ्या अर्थानं 2 महिन्यापासून मेहनत घेतली, त्या सगळ्यांच्या कष्टाचा चीज झाला असे मी म्हणेन. निश्चित तौर पर अभिषेक, लेकिन इनामों की उद्घोषणा होना भी जरूरी है. एवं जोड़ी सुकेश डाकी, नीलेश पाटिल, भिवंडी, इनकी तरफ से 11,000 रुपए का इनाम है. अगर इस मैच को ठाणे जीतता है तो रायगढ़ स्पोर्ट्स नबील शेख इनके द्वारा विकेट हैट्रिक और लगातार 3 छक्कों के लिए 2,000 रुपए का इनाम. नक्कीच इनामांचा या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं पाऊस पाडला जातोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. व्यासपीठावरती सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच आणि 22,000 व्ह्युअर्स या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्या व्ह्युअर्सचे मी मनापासून आणि पीटीसीचा या ठिकाणी आभार मानतो. 22 धावा झाल्यात. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. आम्ही कालही या मैदानावरती रायगड क्रिकेटची पंढरी, या पंढरीत या कुंभमेळ्यामध्ये सन्माननीय अतिथींचं आगमन होतोय. प्रतीक्षा होती काही क्षणांपूर्वी, प्रतीक्षा मात्र थांबली गेली आणि आयोजकांची प्रतीक्षा आता थांबल्यानंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. काटईचे प्रमुख आयोजक सनईंच्या आवाजात मार्गस्थ होताना दिसत आहेत. मी उल्लेख केला की प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतोय की कधी एकदा काय फटका लगावला आकाश तारेकरच्या बॅट मधनं, योगेश पेंडकरच्या बॅट मधनं हा षटकार आला आणि या 6 धावांच्या बरोबरीनं जसं उस्माननं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं तसंच उत्तर या ठिकाणी देतो योगेश पेंडकर. अगदी कॉपी बुक स्टाईलचे फटके, तंत्रशुद्ध फटके. रतनबुवा ट्रॉफीचे प्रमुख आयोजक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं शिकावं आणि कोणतीही गोष्ट शिकावी त्या रतनबुवा चषकाचे प्रमुख आयोजन करते आदरणीय विनोददादा पाटील. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राची आम्ही कैवारी, महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प धाडला घरोघरी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय विनोददादा पाटील अतिथी कक्षामध्ये विराजमान होताना नक्कीच दिसतात. पाहुण्यांचंही स्वागत आहे. इथे मॅचही तेवढीच हाय व्होल्टेज होणार कारण षटकारानं खातं खुलं केलं योगेश पेंडकरनं. रवी बुंबक आला यावेळेस मुंबई पुणे द्वितमार्ग एक्सप्रेस एन कडनं. रवी बुंबक 6 चेंडू थोडासा खांद्याच्या वरून गेला. फलंदाज योगेश अक्रॉस द लाईन खेळायच्या नादामध्ये, पण हा चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि रायगड टीमच्या धावसंख्येचं खातं धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 28. बिनबाद ही जमेची बाजू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. योगेश पेंडकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला उस्मान पटेल. रवी बुंबकचा हा चेंडू, सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते शॉट मिड ऑफला. ही मैत्रीपूर्ण लढत आहे रायगड विरुद्ध ठाणे. आम्ही कालही बघितली. रविवारी 31 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय शरद बोबडे साहेब नागपूरच्या मैदानावरती खेळले. क्रिकेट असा खेळ आहे की या क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही. इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता पण चांगली गोलंदाजी रवी बुंबक करतोय, पूर्णपणे फसवतोय. यावेळेस रवी बुंबकनं जी गोलंदाजी केली, एक षटकाराचा अपवाद Golden वगळला chance. आणि या तर वेळेला त्यानं एक सुवर्ण संधी असेल. रायगड किंवा ठाणे कोणतीही टीम जिंकल्यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर काटईवरती होणारी रतनबुवा ट्रॉफीचे प्रमुख आयोजक विनोददादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाची धनराशी दिली जाईल. नक्कीच 15,000 रुपयाची धनराशी. पण कोण या धनराशीचा मानकरी ठरणार? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस मिडॉफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव घेतली जाते. 2 षटकं संपली आहेत आणि रायगड टीमची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 29. या षटकामध्ये रवी बुंबकनं फार चांगला लगाम लावला, ज्यानं केवळ 7च धावा दिल्या. पहिल्या चेंडूवरती यावेळेस आपण बघितलं योगेश पेंडकरनं पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एक सुरेख फटका मारला षटकार, पण त्यानंतर मात्र रोखलं ते रवी बुंबकनं. 12वा खेळाडू रायगड टीमचा या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो. लिस्ट बघितली 16 खेळाडूंची होती, एक 12वा खेळाडू इथे अपेक्षित आहे कारण मॅच तेवढ्या ताकदीची आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29 धावा झाल्यात. रायगड विरुद्ध ठाणे, रायगड प्रीमियर लीग, अतिशय दैदिप्यमान असं हे आयोजन, तेवढ्याच ताकदीची मॅच. पण ही मॅच कोण जिंकणार? रायगड जिंकणार की ठाणे? दोन्ही पाठीराखे आता उत्सुकता त्यांना लागलेली आहे कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. ही चावी या ठिकाणाहून
डान्सर आमचे आहेत त्यांची चावी हरवलेली आहे. कोणाला मिळाली असेल तर कृपया ती इथे आणून द्यावी. आमचे कोळी गीताचे डान्सर उरणचे त्यांची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. कोणाला मिळाली असेल तर कृपया इथे आणून द्यावी. आपण पाहता इथे 29 धावा झाल्यात. रायगड विरुद्ध ठाणे. प्रेक्षकांची भरघोस अशी ही गर्दी, कारण आयोजन तेवढं सुरेख आहे. अनिल पाटील आहेत, मंगेशजी वाकडीकर, दत्ता गायकर, राजू तांडेल आणि मी अनिल पाटील समर्थक जे आहेत या सगळ्यांनी घेतलेली मेहनत, या सगळ्यांचं मनापासून आणि मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक आभार. 29 रन्स. एकोणतीस धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या. स्ट्रायकर एंडला या वेळेला असेल तो योगेश पेंडकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो हुस्मान पटेल. गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो नौकार एंड कडनं विवेक शेलार. विवेक शेलार. अतिशय मोठी लढत रायगड विरुद्ध ठाणे. जरी लढत मोठी असली तरी मैत्रीपूर्ण आहे. कोणी जिंको कोणी हारो, मॅच मात्र चांगली झाली पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. सलामीची जोडी मैदानावरती आहे ती रायगड टीमचे फलंदाज योगेश आणि उस्मान. गोलंदाज विवेक शेलार. हा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि रिव्हर्स झेल पकडण्याचा प्रयत्न. इथे मात्र सोपा झेल म्हणणार नाही, पण त्या सोप्या कठीण झेलला सोप्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये हा झेल जरी सुटला असला तरी एकूण धावसंख्या झालेली आहे ती रायगड टीमची आतापर्यंत 31 धावा. बिनबाद जमेची बाजू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे ती उस्मान आणि योगेश पेंडकर. गोलंदाज विवेक शेलार चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार विवेक शेलार. हा चेंडू चांगला फटका, पॅरल फटका होता, पण त्याही पेक्षा चांगला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव मिळतीये ती हुस्मान पटेल आणि योगेश पेंडकर या जोडीला. योगेश पेंडकर आता नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. तर रायगड टीमची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा. या दोन्ही टीम मध्ये बऱ्याच वेळा मैत्रीपूर्ण लढत झाल्या. दोन्ही टीमने चांगला खेळ केलाय. आजही मैत्रीपूर्ण लढत आम्हाला पाहायला मिळतीये, पण कोण खेळतोय, चांगला खेळ करणार याकडे मात्र तमाम जे प्रेक्षक आहेत त्यांच्या नजरा या रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं लागून आहेत. विवेक शेलार. हा चेंडू सुरेख होता, खोदून काढलाय मी तर म्हणेन. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या बद्दल क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. एकच धाव घेतली जाईल, कारण क्षेत्ररक्षण तेवढंच ताकदीचं आहे. रायगड आणि ठाणे या दोन टीम दरम्यान जर आपण विचार केला तर चुनिंदा खेळाडू आहेत. एक से बडकर एक खेळाडू आहेत. अगदी आपल्या गावासाठी खेळणारे हे खेळाडू आता मात्र ठाणे आणि रायगड या दोनही जिल्ह्यांसाठी हे दोन्ही टीमचे खेळाडू खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज विवेक शेलार तयार आहे. इथे बॅटची कडा घेतोय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2-2 3-3. इथे योगेश पेंडकर मात्र बाद होतोय आणि हा पहिला झटका, पहिला हादरा योगेश पेंडकरच्या रूपात रायगड टीमला. धावसंख्या 33 असताना गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान, सरपंच अनिल पाटीलचा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. धन्यवाद. नक्कीच जबरदस्त आयोजन. अनिल पाटील असतील, मंगेश वाकडीकर, रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आणि खऱ्या अर्थानं दत्ता गायकर, राजू तांडेल यांनी घेतलेली मेहनत आणि खऱ्या अर्थानं त्याचं मी म्हणेन आज पारणं फिटलं. की रायगड प्रीमियर लीग हे ठेवणं म्हणजे स्वप्नावत होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण होत आहे. धावफलकावरती धावा आल्या त्या 33 धावा. षटक सुरू आहे तिसरं. कुठेतरी लगाम लावलाय मी म्हणेन धावसंख्येवरती. उस्मान पटेल अजूनही मैदानावरती उभा आहे. त्याच्या जोडीला रायगडचा वंडर बॉय ज्याला बाईक मॅन म्हणून ओळखलं जातं असा पारगाव गावचा हा खेळाडू आहे खिरा आकाश तारेकर मात्र आता नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. आकाश तारेकर. इथे बॅटची कडा, एका मागोमाग 1-2 झटके मिळाले. त्याच्या अगोदर योगेश बाद झाला आणि त्यानंतर बाद होतोय उस्मान पटेल. अनिल दादान, मंगेश दादान, अनिल दादान,
मंगेश दादान ठेवलाय आयोजन मानाचा, ठेवलाय जोरदार टाळ्या वाजवा उस्मानसाठी. 8 चेंडू आणि 23 धावांची बहरदार खेळी केली या टायगरनं. आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा. रायगडचा टायगर उस्मान पटेलनं धावा केल्या 8 चेंडू मध्ये 23, 2 षटकार. मी असं म्हणेन दुगाडे रोशन सकपाळ की एका बाजूला रायगडचे टायगर आहेत, दुसऱ्या बाजूला ठाण्याचे वाघ आहेत, पण दोन्ही शेर जेव्हा एकामेकाच्या समोर असतात ना त्यावेळेस काटेकी टक्कर बघायला मिळते. ही काटेकी टक्कर पाहायला मिळेल का यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या मॅच वरती. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आगेकूच करतोय किरण पवार. ही रसायनीची मिसळ आहे. एक विस्फोटक फलंदाज किरण पवार. या वर्षीचा हा अगदी टच मध्ये असणारा खेळाडू किरण पवार नंबर 4 वरती खेळण्याकरता जातोय. यावेळेस तिसरं षटक सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या रायगड टीमच्या 2 विकेटच्या पश्चात 33 धावा. किरण पवार ही रसायनीची मिसाईल. यावेळेस एका हातानं षटकार मारण्याचा विक्रमी याच्या नावावर आहे. पण या रायगड ठाणे मॅच मध्ये काय करणार, कशी कामगिरी करणार याकडे तमाम रायगड वासियांच्या आता नजर आहेत. स्ट्रायकर एंडला किरण आहे तर नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो आकाश तारेकर. दोन्ही आक्रमक आहेत आणि तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे तो विवेक शेलार, ज्यानं आतापर्यंत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले योगेश विवेक शेलारनं. तो आता ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज विवेक शेलार तयार. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा या षटकामधला. विवेक शॉर्ट पिच चेंडू, थोडासा खांद्याचा उपयोग केला पंचांनी, मात्र यावेळेला वाईटचा इशारा दिलाय. नीरज राणावत सर आणि संतोषजी चौधरी हे 2 पंच म्हणून काम करतायत. तिसरे पंच आमच्या बाजूला आहेत विशाल पाटील सर. हे 3 पंच या रायगड ठाणे मॅच खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असतील. यावेळेस हा चेंडू मोठा फटका, सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं आणि हा चौकार. धन्यवाद. पॅन्ट्रॅक्स इंटरनॅशनल ब्रँड अँबॅसेडर म्हणून आकाश तारेकरची निवड केलेली आहे. ही फार अभिमानाची गोष्ट. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या रायगड टीमची झाली 38. पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. काय घडणार या षटकामध्ये, पुढच्या 3 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील एक जबरदस्त हिंदीचा आवाज प्रवीण दुगाडे यांच्याकडे. शुक्रिया अभिषेक. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. रायगढ़ प्रीमियर लीग बहुचर्चित लोग जिसका इंतजार कर रहे थे, एक शानदार तरीके से इसका उद्घाटन समारोह संपन्न हुआ. अनिल जी पाटिल, मंगेश जी वाकड़ीकर, दत्ता गायकर, राजू तांडेल और उनके सभी साथी जिनकी मेहनत एक कारगर साबित होती हुई हमें नजर आई. एक मिट्टी का, अपने गांव की मिट्टी का फर्ज अदा करते हुए अनिल पाटिल हमें नजर आए. तो सांसद कपिल पाटिल ट्रॉफी के ऑर्गेनाइजर्स एवं जोड़ी सुरेश टाकी और नीलेश पाटिल, इनकी तरफ से 11,000 रुपए का इनाम है. ठाणा अगर जीतती है तो, लेकिन एक साझेदारी की जरूरत है. शुरुआत काफी अच्छी हुई थी. उस्मान पटेल ने रायगढ़ के टाइगर की दहाड़ हमने सुनी थी. इस रायगढ़ और ठाणे की फ्रेंडशिप मैच में एक बहुत ही बड़ा क्रिकेट का कारवा. याच दरम्यान आपल्याला अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार मी अनिल दादा पाटील आपल्याला विनंती करेन व मंगेश वाकडीकर आमच्या रेशमी ऋणानुबंधांनी बांधलेले आहेत आणि म्हणूनच मंगेश वाकडीकरांनी जोही शब्द आमदार साहेबांपुढे ठेवावा, त्याला सन्मान द्यावा. त्यांचं असणारं प्रेम सस्नेह निमंत्रण दिल्यानंतर दिसलं. मी अनिल दादा पाटील सरपंच कसलखंड व मंगेश वाकडीकर यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आदरणीय महेश शेटबालदी यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन व त्यांचा एक राजांची प्रतिकृती देऊन त्यांना आदरातिथ्य सन्मान दिला जाईल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या अतिथी कक्षात विराजमान असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार
अशक्याला शक्य केलं आणि सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये उरण विधानसभेवरती आपला नाव कोरलं ते आदरणीय महेश शेडबालदी. धन्यवाद. याच दरम्यान आपल्याला अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अतिथी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली तर आजही आपल्याला आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी मी महेश शेडबालदी यांना विनंती करेन. रायगड प्रीमियर लीग रायगडच्या उरणचं नेतृत्व करतायत. कल्याण असो, ठाणे असो, पुणे असो, सोलापूर असो, कोल्हापूर असो, परंतु टेनिस क्रिकेटला रायगडची पंढरी म्हटलं जातो आहे. आणि काटईमध्ये रतनबुवा ट्रॉफीचे प्रमुख आयोजन करते आदरणीय विनोद दादा पाटील यांचं आगमन इथं आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद रायगडवासियांकडून काटईच्या आयोजनकर्त्यांसाठी. तो 40 रन स्कोर कार्ड के ऊपर काशीनाथ आ पाटिल. चुके हैं. काटईचे विद्यमान सरपंच आदरणीय काशीनाथ पाटील रतनबुवा ट्रॉफीचे प्रमुख आयोजन करते आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूला वाटतोय मला कधी एकदा छत्रपती पुरस्कार प्राप्त होतोय आणि प्रत्येक खेळाडूला आणि समालोचकाला वाटतोय कधी एकदा मी काटईच्या मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानात. आदरणीय सन्माननीय पांडुरंग पाटील क्रिकेटच्या पंढरीत काशीनाथ पाटील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित काटईचे प्रमुख आयोजन करते अनिलदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सन्मान दिला जातोय. धन्यवाद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. तो रायगढ़ अगर मैच जीतती है तो समीर पाटिल वहाड़ इनकी तरफ से 5,000 रुपए का इनाम. तो एक जबरदस्त क्रिकेट का कारवां कल से शुरू होगा लेकिन इसका उद्घाटन समारोह एक शानदार तरीके से हुआ और एग्जीबिशन मैच हमने देखा रायगढ़ बनाम ठाणे पहला सत्र शुरू है. तमाम दर्शक भविष्य लार इस वक्त लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए हल्के हाथों से इस गेंद को खेलना चाहा. आकाश तारेकर ने शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया. एक रन जरूर मिला. 41 पर आता हुआ टोटल. किरण पवार और आकाश तारेकर को एक साझेदारी निभाने की जरूरत है. ओवर नंबर 4 प्रोग्रेस पर है. तमाम दर्शक जो ठाणे को सपोर्ट कर रहे हैं, तमाम दर्शक जो रायगढ़ को सपोर्ट कर रहे हैं, आकाश तारेकर ने बिल्कुल सही बात कही थी. इस मैच को फ्रेंडशिप मैच की नजर से देखे ताकि दोनों डिस्ट्रिक्ट में, दोनों जिलों में एक दोस्ताना माहौल बना रहे. क्योंकि टेनिस क्रिकेट की क्रेज अगर महाराष्ट्र में अगर हम देखें तो रायगढ़ और ठाणे में ही ज्यादा हमें नजर आती है. तो इन दोनों में अगर दोस्ताना माहौल हो तो कई ऐसी प्रतियोगिताओं में ये मुकाबले होते रहेंगे. अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, फुल टॉस के ऊपर क्लीन बोल्ड किरण पवार. विकेट नंबर 3 रायगढ़. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. तो नंबर 5 की पोजीशन पर आ चुके हैं योगेश पवार, मिस्टर परफेक्ट इन रायगढ़. तो मजा आ रहा है. ठाणे भी अपनी पूरी व्यावसायिक क्रिकेट की ताकत लेकर मैदान पर उतरा है और रायगढ़ भी अपनी पूरी व्यावसायिक ताकत लेकर मैदान पर उतरा है. ये मुकाबला अब मनोवैज्ञानिक दबाव, ये माइंड गेम अब हो चुका है क्योंकि दोनों तरफ व्यावसायिक खिलाड़ी है जो कई बड़ी प्रतियोगिता में खेल चुके हैं, कई बड़ी प्रतियोगिताओं में अपने बल्ले का, अपने गेंदबाजी का जौहर दिखा चुके हैं. ऐसे में जो ज्यादा माइंड के साथ खेलेगा वही मैच जीतेगा. शुरुआत अच्छी हुई थी उस्मान पटेल ने, लेकिन उसके बाद तारीफ करनी होगी रवि बुम्बा की जिन्होंने योगेश पवार जैसे, योगेश पेड़कर जैसे बल्लेबाज को खड़े रखा. 4 गेंदें डॉट डाली उनके सामने. और क्रिकेट में हमेशा कहते हैं ना बिंदी गेंदें नहीं डालनी चाहिए, और वो बिंदी गेंदी डालने का मौका दिया योगेश पेड़कर ने रवि बुम्बा को. 9 गेंदें 10 रनों की एक पारी खेली थी योगेश पेड़कर ने, जिसमें एक बेहतरीन छक्का शामिल था कवर्स के ऊपर से.
गेंदबाज भावेश करेंगे सोवर की चौथी गेंद। योगेश पवार ने इस गेंद को खेला, कवर्स को फाड़ते हुए नजर आए, गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। पैंतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर रायगढ़ प्रीमियर लीग कसलखंड के मैदान पर हो रही है। अपने मिट्टी का फर्ज अदा करते हुए अनिल जी पाटिल और मंगेश जी वाकड़ीकर और उनके सभी साथी, टीम का टोटल 45 रन, लेकिन अपने रायगढ़ के लिए अपना फर्ज अदा करते हुए 20 लाख रुपए की प्रतियोगिता को छोड़ के ये खिलाड़ी खेल रहे अपनी रायगढ़ की अस्मिता के लिए, रायगढ़ की आन बान शान के लिए। वहीं ठाणे भी अपनी पूरी ताकत लेकर इस मैच को खेल रहा है, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग का जो आगाज हुआ है, सोचिए आगाज ऐसा है तो अंजाम कैसे होगा। बहुत ही बढ़िया आगाज। टीम का टोटल 45 रन 3 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार एज लगा, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर एक आसान सा कैच और इसी के साथ योगेश पवार के पारीगंत। युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, ये रायगड भूमीवरती अवतरली याच दरम्यान क्रिकेटची पंढरी। रायगड प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय प्रवीणजी पाटील यांचं आगमन इथं झालंय। प्रथमतः त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। तो देखिए इस मैच के लिए कोई भी टीम जीते तो स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी के मुख्य आयोजन करता विनोद दादा पाटिल इनकी तरफ से 15,000 रुपए का इनाम। 11.25 के औसत से रन आ चुके हैं 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद। 45 लेकिन 70 का आंकड़ा ढूंढना होगा। कम से कम आने वाले 2 ओवर में 25 रनों का होना जरूरी, और आकाश तारेकर जानते हैं किस तरह मैच को लेकर जाना है। और वही दूसरी तरफ बूम बूम माडिया जो छक्के से अपने इनिंग की शुरुआत करने में माहिर है, वहीं दूसरी तरफ गेंदबाजी काफी अच्छी हो रही है, तारीफ काबिल। विवेक शेलार, रवि बुम्बाक और खास तौर से भावेश पवार, इन तीनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है। गेंदबाज विवेक शेलार वहाल में भी इन्होंने अच्छी गेंदबाजी की थी रायगढ़ के अगेंस्ट। जहां जहां मैंने देखा था किंजल ट्रॉफी में भौमिक 11 भिवंडी की तरफ से भी सार्थक स्पोर्ट्स उरण के खिलाफ, उरण पनवेल के खिलाफ काफी अच्छी गेंदबाजी की थी निर्णायक मोड़ पर। वहीं दूसरी तरफ रायगढ़ के वंडर बॉय आकाश तारेकर, जो किसी भी गेंदबाज को पानी पिलाने की ताकत रखने वाला खिलाड़ी। वहीं दूसरी तरफ यंग टैलेंट ठाणे का विवेक शेलार, जिन्होंने कई प्रतियोगिताओं में अच्छी गेंदबाजी कर इस ठाणे स्क्वाड में अपनी जगह पा ली है। आकाश तारेकर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद गई 1 बाउंस सीधा मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच 4 रन। आहे बॅट्समन एक नंबर, नाव गाजतं याचं फेर, कसा मारतोय 4 सिक्सर हा आकाश तारेकर। देखिए अब आकाश तारेकर ने अपने गियर को बदला है, एक्सेलेटर पर ताव दिया है। वो जानते हैं जीत के लिए अगर इस इनिंग की गाड़ी को खींचा ना जाए, एक्सेलेटर पर ताव ना दिया जाए, कोशिश ना की जाए तो रन नहीं बनेंगे। और कम से कम 70 का आंकड़ा जो चाहिए वो नहीं मिल सकता अगर यहां से कोशिश ना की जाए तो। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, कैच होने की संभावना, अनियन बाउंस, 53 रन लगातार दूसरा चौवा है आकाश तारेकर के बल्ले से। आहे झुंजार गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार। निश्चित तौर पर 2 लगातार बाउंड्रीज लगाई है आकाश तारेकर ने। शुरुआती 2 गेंदों के ऊपर इस ओवर को बड़ा करने की उनके मन में जरूर एक ठान ली होगी उन्होंने, लेकिन वहीं दूसरी तरफ 4 अच्छी गेंदें आने वाली डालने के बाद विवेक शेलार को यह ओवर छोटा बनाने का मौका है। वहीं दूसरी तरफ आने वाली 4 गेंदों के ऊपर अगर आक्रमण किया जाए आकाश तारेकर द्वारा तो यह ओवर बड़ा बन सकता है रायगढ़ के लिए। फिर से एक बार ब्लॉक होल में गेंद डाली थी, मिड ऑफ के ऊपर गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को समाप्त किया वहां पर। मिड ऑफ पर गेंद को फील्ड करने वाले खिलाड़ी ने टीम का टोटल 53 रनों पर रुका हुआ टोटल ओवर नंबर 5वां चल रहा है, जिसे डाल रहे हैं अपने स्पेल का
दूसरा विवेक शेलार। आकाश तारेकर क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश की थी, मिड विकेट के ऊपर से मारने की कोशिश की थी, खड़े तो नहीं, लेकिन जो मंशा थी मिड विकेट के ऊपर से विवेक शेलार को बाउंड्री के बाहर धकेलना, वो सपना उनका सपना ही रहा। एक अच्छी गेंद के साथ इस ओवर की चौथी गेंद डाली विवेक शेलार ने। पांचवी गेंद और इस बार आकाश तारेकर ने जो इससे पहली वाली गेंद के ऊपर जो मंसूबा बनाया था, वो इस गेंद के ऊपर उनका सपना साकार हुआ। मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन लॉफ्टेड। सात गेंदों में 17 रनों की अभिजीत पारी। क्यों इन्हें रायगढ़ का वंडर बॉय कहा जाता है? कुछ लोग इन्हें द गॉड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट मानते हैं। क्यों इन्हें इतना ऊंचा ओहदा प्राप्त हुआ है, यह दर्शाते हुए टीम का टोटल 59 रन। रायगढ़ के वंडर बॉय अपने उफान में आते हुए। और ये ओवर की समाप्ति हुई। देखिए स्पोर्टिंग स्पिरिट भी होना चाहिए, फ्रेंडशिप मैच है। तो आकाश तारेकर ने खुद ये दर्शाया अंपायर को, शायद मेरे शरीर से टच होकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी है। ये होना चाहिए, ये खेल भावना इस मैच में होनी चाहिए। टीम का टोटल 5 ओवर की समाप्ति के बाद 59-12 की औसत से तकरीबन ये रन आ चुके हैं। तो दोनों टीम्स के लिए एक एक रिव्यू अपने अपने इनिंग में एक एक रिव्यू का दोनों टीम इस्तेमाल कर सकती है। देखिए मैच में ढेर सारे दर्शक मैदान के चारों तरफ मैं देख रहा हूं। मैच क्राउड मुझे नजर आ रहा है इस रायगढ़ और ठाणे की मैच को देखने के लिए। मेहनत सफल हुई। पिछले 2 महीने से जो मेहनत हो रही थी, अनिल दादा पाटिल, मंगेश दादा वाकड़ीकर, राजू तांडेल, दत्ता गायकर, इन चारों के और उनके साथ जो कई पर्दे के पीछे के हीरो थे, जो उनकी मेहनत थी वो रंग लाई है। ऑक्शन हमने देखा बहुत ही शानदार, उसके बाद उद्घाटन समारोह उससे भी शानदार, और फिर एग्जीबिशन मैच रायगढ़ बनाम ठाणे फ्रेंडशिप, और कल से इस लीग की असली शुरुआत। भावेश पवार अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से आखिरी ओवर करेंगे, स्लॉग ओवर। क्या पंकज जाधव, जिन्हें बूम बूम माटिया के नाम से पूरा रायगढ़ नहीं पूरा टेनिस विश्व जानता है, क्या आखिरी स्लॉग ओवर में वो स्लॉगिंग जो जरूरत है रायगढ़ को, क्या वो स्लॉग शॉट लगाएंगे? ढेर सारे दर्शक देखिए बिल्कुल शांति से मैच देख रहे हैं, क्योंकि वो जानते हैं भोंपू बजाने वाले आज थोड़े कम नजर आ रहे हैं, क्योंकि इस मैच में हमेशा भोंपू बजाने वालों की संख्या बहुत ज्यादा होती है। और ये देखिए मैंने पहले ही कहा था, बूम 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 माडिया। पंकज जाधव फाइन लेग बाउंड्री के बाहर शॉर्टम पुल के जरिए लगाया गया उनका ये बेहतरीन छक्का। प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा। नतमोक्याची नाक्यामध्ये गे अंबा, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये। इस प्रतियोगिता में हेल्थ पॉलिसी रखी जा चुकी है। हमारे जो मुख्य ऑर्गेनाइजर में से एक हमारे साथी कमेंटेटर रोशन सपकाल ने जब यह सुझाव दिया, तो ऑर्गेनाइजर्स ने इस हेल्थ पॉलिसी को तुरंत माना कि खिलाड़ियों को मिलनी चाहिए। चैंपियन जो टीम होगी रायगढ़ प्रीमियर लीग और मैन ऑफ द सीरीज के लिए आर्यन दादा ट्रांसपोर्ट, समीर दादा पाटिल, इन्होंने एक बेहतरीन स्पोर्ट्स बाइक हमें प्रदान की है मैन ऑफ द सीरीज के लिए। कई सारे ढेर सारे इनाम, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट, बॉलर ऑफ द टूर्नामेंट, खास तौर से बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट, बाइसिकल राकेश जी गायकवाड़ ने हमें दी है, जो रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट के अध्यक्ष बन चुके हैं नवनिर्वाचित। तो ढेर सारे इनाम इस लीग में हैं। अमर महात्रे साहब ने पूरी लीग के लिए हर एक 50 के लिए 5000, इस मैच में भी हर एक विकेट हैट्रिक के लिए 2500, और लगातार 3 छक्कों के लिए 2500, और सभी मैन ऑफ द मैच की ट्रॉफियां वहाल ग्रुप ग्राम पंचायत उप सरपंच अमर जी महात्रे ने हमें प्रदान की है। और इस मैच को अगर रायगढ़ जीतती है तो 5000 रुपए का इनाम है
समीर पाटिल वहाड़ इनके द्वारा। तो ढेर सारे इनाम पीटीसी लाइव पर ढेर सारे व्यूवर सब हो चुके हैं। 28,000 व्यूवर, देखिए 28,000, ये बड़ी उपलब्धि है। ऑक्शन तकरीबन पूरे दिन में 5 लाख लोगों ने देखा, ये सबसे बड़ी उपलब्धि है। सोचिए 5 लाख लोग ऑनलाइन थे, अगर उसमें से 2.5 लाख अगर हम टीवी पकड़े तो 2.5 इंटू 3 भी किया जाए तो 10 लाख से भी ज्यादा लोग होते हैं। ये पीटीसी की सबसे बड़ी उपलब्धि, और काफी क्लियरिटी के साथ उन्होंने उस ऑक्शन को दिखाया जो शानो शौकत थी। मंगेश वाकड़ीकर का जो दिमाग था और अनिल पाटिल साहब और दत्ता गायकर और राजू तांडेल की जो मेहनत थी, पीटीसी लाइव के माध्यम से ऑक्शन के जरिए हमें देखने का मौका मिला। तकरीबन 5 लाख, आजकल यूट्यूब पर स्मार्ट टीवी के जरिए पूरी फैमिली भी देखती है, तो एक टीवी हमें एक ऑनलाइन दर्शाता है, तो कैलकुलेशन कीजिए। बूम बूम माटिया पहली गेंद के ऊपर छक्का, 65 रन स्कोर कार्ड के ऊपर। भावेश पवार और भूषण पाटिल को सोचने पर मजबूर किया, क्योंकि ये हमेशा कहते हैं आई लाइक वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर। मैं एक योद्धा हूं, युद्ध मुझे पसंद है, परिस्थितियां चाहे कैसी भी हो मैं लड़ना जानता हूं, ये खासियत है पंकज जाधव की। फिर से एक बार, लेकिन बहुत ही बढ़िया कैच, शॉर्ट फाइन लेग के ऊपर अरविंद राणा ने दूसरा कैच लिया इस मैच में। भूषण शेठ पाटिल, कौन गोल्डन मैन और शिवगंगा वाटर पार्क, इन्होंने भी बहुत ढेर सारी स्पॉन्सरशिप इस प्रतियोगिता को दी है। डीजे शुक्रिया। तो टीम का टोटल रायगढ़ का 65 रन 5 विकेटों के नुकसान पर रजत मुंडे, मिस्टर कंसिस्टेंट इन रायगढ़। खेल में एक कंसिस्टेंसी क्या होती है इसको दर्शाते हुए रजत मुंडे हर बार अच्छा खेलने की कोशिश, और उस कोशिश को अपनी मेहनत से कारगर बनाया इन्होंने। गेंदबाज भावेश पवार, देखिए भावेश पवार ने पहली गेंद के ऊपर छक्का जरूर खाया, लेकिन विकेट निकाला बूम बूम माटिया यानी पंकज जाधव का। ढेर सारा क्राउड नजर आ रहा है, हम स्टैंड्स देख रहे हैं। 12.5% भूमि के लिए जिन्होंने आंदोलन किया, और आज किसानों के बंगले हमें नजर आ रहे हैं, वो स्वर्गीय भूतपूर्व सांसद दीपा पाटिल साहब। लेकिन रजत मुंडे लटक गए यहां पर। विकेट नंबर लगातार दूसरा मिला भावेश पवार को, और ये रायगढ़ के लिए झटका मिला 6ठा। दिल जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, दिल जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, निश्चित तौर पर हम देख रहे हैं जिन्होंने अध्यात्म से लोगों के लिए एक नया मार्ग दिया, वो तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी स्टैंड को हम देख रहे हैं भाग्यश्री डेवलपर्स की तरफ से, जिन्होंने अपनी जमीन दान दी और एक भूदान जो मोर्चा था उसे संभाला। भारत रत्न आचार्य विनोबा भावे स्टैंड हम देख रहे हैं, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जिन्होंने भारत का संविधान लिखा। 3 गेंदें इस ओवर की हो चुकी है। भावेश पवार ऑन हैट्रिक, और इस हैट्रिक के लिए नबील रायगढ़ स्पोर्ट्स नबील शेख इनकी तरफ से भी 2000 है विकेट हैट्रिक और लगातार 3 छक्कों के लिए, और अमर म्हात्रे इनकी तरफ से भी 2500 है। और यह विकेट हैट्रिक हासिल करते हुए भावेश पवार आउट होने वाले खिलाड़ी थे आकाश तारेकर, रायगढ़ के वंडर बॉय।
शुक्रिया। 9 गेंदे और 17 रनों की एक शानदार पारी खेली। 2 चौवे और 1 छक्का दागा आकाश तारेगन ने। 65 रन स्कोर कार्ड के ऊपर। 65 क्या 70 के करीब पहुंचेगी रायगढ़ इस ओवर की। 2 गेंदें बची हुई है। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था पंकज जाधव ने, लेकिन उसके बाद जो टीम मीटिंग हुई शॉर्ट फाइनल के ऊपर, जैसे ही पंकज जाधव को लपका भावेश पवार, जिन्होंने अपने स्पेल में अब तक 5 विकेटें निकाली है, 13 रन देके। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की फैक्टर ठाणे की। अगर जीत होती है इस मैच में तो इनकी गेंदबाजी की फैक्टर बनेगी इस मुकाबले में। क्या 70 के करीब पहुंचेगी रायगढ़, जिसका मंसूबा था कप्तान का, क्योंकि गेंदबाजी की भी पैनापन है इनके पास। अंकुर सिंह, मयूर वाघमारे, अंगद पाटिल, प्रसन्न पाटिल, ऐसे कई ढेर सारे गेंदबाज इस टीम में छुपे हुए हैं। स्क्वाड काफी लंबा है। किसे चुना जाएगा प्लेइंग 11 में? हालांकि ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिलेगा, क्योंकि विश्वजीत ठाकुर रायगढ़ के हार्दिक पांड्या जानते हैं, एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी। रायगढ़ टेनिस की दुनिया में मैंने जितने भी ऑलराउंडर्स देखे उनमें से वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस क्रिकेट। एक कम उम्र में जिन्होंने टेनिस क्रिकेट विश्व को जीता, ऐसा खिलाड़ी विश्वजीत। टीम का टोटल 66 रन और इस ओवर की गेंदें बची है एक गेंद बची हुई है। भावेश पवार, जिन्होंने 2 ओवर का स्पेल अभी उनका खत्म नहीं हुआ, लेकिन 14 रन देकर 5 विकेटें निकाली। काफी इंप्रेसिव गेंदबाजी इन्होंने की ठाणे की तरफ से। और ये व्हाइट बॉल का इशारा होता हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 67 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 66 रन स्कोर बोर्ड पर थे। इस ओवर की आखिरी गेंद और ये देखिए डायरेक्ट हिट। अगर हिम्मत मर्दा तो मदद खुदा, बैकअप भी नहीं था और भावेश पवार ने हिम्मत की और इसी के साथ इस आखिरी गेंद के ऊपर रनआउट के तौर पर ठाणे को विकेट मिला और टीम का टोटल वहीं पर रुकता हुआ 67। जीत के लिए 68 रनों की जरूरत है। 68 रनों की जरूरत जीत के लिए, लेकिन आगे के सत्र के लिए आएंगे। खेळाडूंना विनंती असेल, आपण लाईनअप करूनच मैदान सोडायचं आहे, कारण आजची शिस्त ही 8 दिवस आपल्याला या मैदानावरती अनुभवायला मिळेल। इथे कित्येक खेळाडू आले असतील जे उद्यापासून 9 तारखेपर्यंत या मैदानावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतील, तुमच्याकडून शिकतील आणि खेळायला मैदानामध्ये उतरतील। तर प्लीज दोन्ही टीमला विनंती असेल, ठाणा टीम लाईनअप करूनच आपण मैदान सोडायचं आहे। मैदानावरती सुरू असणारा सामना रायगड विपक्ष ठाणे या दोन्ही खेळाडूंचा गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून आपली कसरत कसब बघितली। इथं मंचावरती उपस्थित असणारे मान्यवर ठाणे विपक्ष रायगड सामना पाहण्यासाठी मी ज्यांचा उल्लेख केला की आतापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरती कित्येक आमदार झाले, परंतु एक आमदार असा झाला जो महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचला, ज्यांचं नाव राजू दादा। तर राजू दादा यांचे बंधू तथा काटईचे प्रमुख समर्थक, काटई ट्रॉफीचे प्रमुख आयोजन करते आदरणीय सन्माननीय विनोद दादा पाटील यांच्या सोबत त्या मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी इथं उपस्थित आहेत। मी अनिल दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान करायचा आहे। रंगनाथ चौधरी, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या। काटई मैदानावरती क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय, त्या सामाजिक सांस्कृतिक रतनबुवा ट्रॉफीचे अध्यक्ष आदरणीय रंगनाथ चौधरी यांचा आदरातिथ्य सन्मान या अतिथी कक्षात अनिल दादा पाटील व मंगेश वाकडेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते। होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा धन्यवाद।
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राची आम्ही कैवारी, महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प धाडला घरोघरी, हे ज्यांचं ब्रीदवाक्य, अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक शिलेदार इथं उपस्थित आहेत. तदनंतर विनंती असेल आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मित्रो, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ज्या शाळेत आपण शिकतोय त्या शाळेला 86 लाख रुपयाची रक्कम देऊन एक अद्यावत इमारत दिली. ते आर्यन ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर समीर शेठ पाटील. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. येत्या 26 जानेवारीला 86 लाख रुपयाची शाळा आपल्या मराठी शाळेसाठी दुमजली इमारत बांधली. आदरणीय सन्माननीय समीर शेठ पाटील. मी अनिल दादा पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते व मंगेश वाकडीकर. फार मोठा व्यवसाय आणि म्हणूनच सुधाकर पाटील ठरव. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय आदरणीय राजेंद्र पाटील. पाहुण्यांच्या सोबत सातत्यानं अष्टप्रधान मंडळातूनच एक म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी विनंती करेन राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर व अनिल दादा पाटील आपल्या पवित्र शुभ असते त्यांचा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्पर्धा कुठेही असल्या तर रायगड आणि ठाणे त्याचबरोबर धन्यवाद. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय आदरणीय बबनदादा मुकादम इथं उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, सार्थक स्पोर्टचे ओनर आदरणीय आयोजक निलेश पाटील, पनवेल महानगरपालिका खारघर विभागाचं नेतृत्व करणारे पनवेल महानगरपालिकेत आदरणीय प्रवीण दादा पाटील इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन प्रवीण दादा पाटील यांचा आदरातिथ्य मानसन्मान. मित्रांनो, कोरोना संपल्यानंतर सर्वात मोठी स्पर्धा ज्या खारघर आणि उलवा नोड मध्ये पाहिली त्या निलेश दादांना विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे, विचारमंचावरती यायचं आहे. सार्थक स्पोर्ट, सार्थक ट्रॉफीचे प्रमुख आयोजन करते मी मंगेश दादा आणि दत्ता गायकर. या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी आदरणीय निलेश दादा मात्र यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. अतुल शेठ चव्हाण मनसे, मी राजू तांडेल आपल्याला विनंती करेन की त्यांना सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन त्यांचा आदरातिथ्य मानस सन्मान करायचा आहे. आदरणीय अतुल शेठ चव्हाण, मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. आदरणीय सन्माननीय अतुल शेठ चव्हाण यांचा आदरातिथ्य मानस सन्मान. तदनंतर या कार्यक्रमास अविनाश पडवल महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोहित घरत यांना विनंती असेल. अविनाश पडवल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार आदरणीय अविनाश पडवल. चला विनंती असेल समोरची जागा मोकळी करायची आहे. विनोददादा पाटील त्याचबरोबर काशीनाथ पाटील व रंगनाथ चौधरी यांच्या स्वागतासाठी रायगडच्या भूमीत आल्यानंतर आपली संस्कृती काय ही नृत्यातून दाखविली जाईल. तर स्टेपार्ट डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी विनंती असेल लगेचच आपण समोरून बाजूला व्हायचं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय नाना पालकर इथं उपस्थित आहेत. मी राजू तांडेल, दत्ता गायकर यांना विनंती केली जाईल. राजू तांडेल, आदरणीय नाना पालकर यांचा आदरातिथ्य मानस सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी. तदनंतर उपस्थित असणारे एका टीमचे टीम ओनर आहेत. आज या मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय योगेशजी लहाने इथं उपस्थित आहेत. गुलाब पुष्प देऊन त्यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती. रवी घरत यांना विनंती असेल व नितीन पाटील यांना विनंती असेल. चला ग्राउंड मध्ये जा. कलाकारांना विनंती असेल चला समोर. योगेश लहाने, नितीन दादा सर काय नितीन पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय योगेश दादा लहाने यांचा आदरातिथ्य मानस सन्मान. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आदरणीय गायकवाड साहेब इथं उपस्थित आहेत. राकेश गायकवाड, मी विनंती करेन दत्ता गायकर यांना विनंती असेल. दत्ता गायकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अतिथी रायगड ग्रामीण क्रिकेट टेनिसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राकेशजी गायकवाड इथं उपस्थित आहेत. त्यांचाही आदरातिथ्य सन्मान. रायगड ठाणे हा सामना सुरू होत असताना इतरांचाही मानस सन्मान आपण षटक संपल्यानंतर. तर समोर असणारी राजूदादांचेच
बंधुप्रेम काय असावं हे विनोद दादा आणि त्याचबरोबर राजू दादा यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला बंधुप्रेम आठवेल. तोच बंधुप्रेम रायगड आणि ठाण्याचा आहे. ठाण्याच्या आणि रायगडच्या संस्कृतीचं एक सांस्कृतिक नृत्य आपल्या समोर सादर करतील. स्टार्ट प्ले. वाव, थँक्यू स्टेफान. डान्स अकॅडमीच्या सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा कौतुक. मैदानावरती सामना रंगला जाईल तत्पूर्वी आता मान्यवरांची मांदी आली प्रचंड मोठी आहे. मी आयोजकांना विनंती करेन सर्वांचा नामोल्लेख न करता सर्वांना गुलाब पुष्प देऊन, कारण आपल्याला मॅच पाहिजे आहे, मैदानावरती दिसणारे
फक्त प्रेक्षक 5 ते 10 हजार, परंतु जवळजवळ 32,000हून अधिक प्रेक्षक घर बसल्या या प्रतियोगितेतील आजचा हा एक प्रदर्शनी सामना पाहतायत. तर विनंती असेल आदरणीय दत्ता गायकर, राजू तांडेल, सन्माननीय नितीन दादा यांना की आपण सर्व पाहुण्यांना, मग अमर म्हात्रे वहालचे उपसरपंच असतील, तदनंतर अतुल आवटे, समीर गवंडी, मच्छिंद्र दुर्वे, अनिल पावटे यांचा सर्वांचा मनापासून, पावसे यांचं सर्वांचं मनापासून सहर्ष गुलाब पुष्पानं सहर्ष स्वागत केलं जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मी स्वतः टीके माळी, माझे साथी समालोचक प्रवीण दुगाडे, अभिषेक पाटील, रोशन पाटील, पंडित सर यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मी विनंती करेन सर्व रायगड वासियांना की जो पाहुणा संघ आज या मैदानात खेळणार आहे ठाण्याचा, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण रायगड ही यजमान आहे आणि असं म्हणतात, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती अशी म्हणते की गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव. आणि आज रायगडमधून आपले अतिथी ठाण्याचे सगळे मातब्बर खेळाडू आज या रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अवतरलेले आहेत. त्यांचं मनापासून आपण इथे स्वागत करतोय. खरं तर नाणेफेक जिंकली ती ठाणे संघानं. आज ठाणे संघाचा मान बघा, जेव्हा आकाश तारेकरला विचारलं की टॉस कोण मागणार, तेव्हा आकाश तारेकर स्वतः म्हणाले की हा मान आम्ही पाहुण्यांना देतो. लगेच भूषण म्हणाला धन्यवाद सर. भूषणनं टॉस जिंकला, त्यानं प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं रायगडला. 36 चेंडूमध्ये 68 धावा केल्या ठाणे संघानं आणि रायगड संघानं 67 धावा. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. निलेश पाटील, सार्थक स्पोर्ट्सचे मालक, यांच्याकडून रायगड संघ जर जिंकला, रायगड ठाण्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्यासाठी 25,000 रुपये रोख पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. पंचायत समिती सदस्य पोंजेचे ज्ञानेश्वर सुर्वे यांच्याकडून 15,000 रुपये आणि विनोददादा पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष, यांच्याकडून 15,000. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे 68 धावांची गरज आहे 36 चेंडूमध्ये. आणि प्रथम फलंदाजीसाठी येतोय तो केतन म्हात्रे. हो क्या बात आहे. ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर, ज्याला हार्दिक पांड्या म्हणतात. रायगडचा हार्दिक पांड्या. बघा कसा सडपातळ शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. अतिशय नावाजलेला असा चपळ खेळाडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी करणारा हा ऑलराऊंडर. ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरचा याला किताब मिळालेला. सिरीज पण हा चेंडू वेगवान चेंडू तेवढ्या चतुराईनं मारला आणि वा काय क्षेत्ररक्षण होत आहे. मिडॉन मधील क्षेत्ररक्षकाकडून स्वतः आकाश तारेकर येतो आणि काय थ्रो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही पहिली धाव ठाणे संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि ती काढतोय तो केतन म्हात्रे. भूषण पाटील अतिशय नावाजलेला हाही खेळाडू, बरीचशी मैदानं गाजवली आणि याला पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणतात. खरं तर एक्सलंट ओपनर आहे, लेफ्टी बॅट्समन आहे, ग्रेट हार्ड हिटर फलंदाज आहे. दुबई, कतार, अबुधाबी वेगवेगळ्या देशांमध्ये, आखाती देशांमध्ये जाऊन आपल्या फलंदाजीचे जौहर या फलंदाजांना दाखवलेले आहे. तोच भूषण पाटील आता स्ट्राईक मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, त्याच्यासाठी सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केलेले आहेत. बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आत उभे केलेले आहेत. ते गोलंदाज विश्वजीत ठाकूरनं. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. हा जबरदस्त टोल आणलाय. गॅप मधून चेंडू जातोय कवीर पॉइंटच्या दिशेनं. हा खणखणीत असा चौकार. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची दैना. जबरदस्त टोला आणला आणि हा चेंडू गॅप मध्ये ढकलला. सरळ चेंडू गेला तो कव्हर पॉइंटच्या दिशेनं. पहिला चौकार मारतोय तो भूषण पाटील. 5 धावा. हा चेंडू शफल झाला. फुलटॉस चेंडू पुन्हा गॅप मध्ये मारला जातोय. मात्र अंकुर सिंग चित्त्यासारखी झडप मारतोय चेंडूवर. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळतोय. या सिंगल रनवर स्ट्राईक रोटेट केला. प्रवीण दुगाडे, एका गुणवान खेळाडूची लक्षणं काय तर प्रत्येक वेळेला षटकार चौकार नाही मारायचा. जर का चेंडू चांगला असेल तर त्याला सन्मान पण द्यायचा. म्हणजे साप भी मरे और लाठी भी ना तुटे.
असा सन्मान पण द्यायचा आणि सिंगल रन काढून स्ट्राईक रोटेट करायचा हे माहिती आहे ते भूषण पाटीलला. केतन म्हात्रे वाकलनचा हा खेळाडू अतिशय नावाजलेला खेळाडू, याला बाईक मॅन म्हणतं, कोण कार मॅन म्हणतं, बरीचशी पारितोषिका पटकावलेला तो केतन. हा चेंडू शॉर्ट पिच, थोडासा शॉर्ट ठेवला, बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि हा चेंडू मात्र जातोय तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीवती प्राण. जबरदस्त हे गीत गाजलंय ठाण्याचं. विनोद पाटील समालोचक त्यांनी लिहिलेलं हे गीत आणि खूप गाजलंय आणि खरंच केतन म्हात्रे ठाण्याची आन बान आणि शान आहे. हो, शॉट ठेवला, खांद्याचा वापर केला आणि चेंडूला उसळी दिली. यष्टीरक्षक उस्मान पटेलनं आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. सरळ हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. हेलो, तो रायगढ़ और ठाणे के इस मैच में जो ऑर्गेनाइजर्स द्वारा इनाम दिया जा रहा है, जीतने वाली टीम को 25,000, उस इनाम को जिन्होंने स्पॉन्सर्ड किया है सार्थक स्पोर्ट्स के फ्रेंचाइजी नीलेश दादा पाटिल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए. और दूसरा इनाम जो दिया यानी कि हारने वाली टीम को 15,000 रुपए का, वो धनेश्वर सुरवे साहब, इन दोनों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि कृपया इस मंच पर आकर इस मैच का आनंद ले. रायगढ़ और ठाणे के इस मैच को फिर से एक बार मैं कह रहा हूं कि ऑर्गेनाइजर्स द्वारा दी जाने वाली इनामी राशि 25,000 रुपए जिन्होंने स्पॉन्सर्ड की है सार्थक स्पोर्ट्स के फ्रेंचाइजी नीलेश दादा पाटिल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आके इस मैच का आनंद ले. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण. आणि या मॅच मध्ये जर हा सामना बरोबरीत सुटला, इक्वल झाली, तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. भूषण पाटील जे कर्णधार आहेत ठाणे संघाचे आणि आकाश तारेकर कर्णधार आहेत ते रायगड संघाचे. बरेचसे नामवंत खेळाडू, सगळे रथी महारथी. आज तर खरं तर प्रवीण दुगाडे हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा इथे भरलेला आहे. असं म्हणतात की महाकुंभ मेळा हिंदू संस्कृती, हिंदू परंपरेनुसार 12 वर्षातून भरतो. आज पहिल्यांदाच या रायगड प्रीमियर लीग या मैदानावर भरलेली आणि तुडुंब भरलेलं आहे मैदान. खरं तर विनोद पाटील साहेब इथे बसलेले आहेत. विनोद दादा, त्यांना त्यांची रतनबुवाची कदाचित आठवण झाली असेल, कारण तशीच गर्दी, तोच माहोल, तशाच टाईपचे प्रेक्षक आणि तेवढीच तुडुंब गर्दी आज या पहिल्याच वर्षी. एक चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून आलेला आहे. त्या तमाम सर्व प्रेक्षकांना मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो आणि ऑनलाईन जे थेट प्रक्षेपण लाईव्ह मॅच जी PTCच्या माध्यमातून बघतात त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अंगद पाटील एक्सप्रेस एंड कडून तयार. खारघर एक्सप्रेस स्लोवर केला, पहिला चेंडू चकमा देऊन गेला, धावची होण्याची शक्यता आणि पंचांचं बोट उंच झालंय आणि फलंदाज भूषण पाटील धावची. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. क्या बात आहे, काय धून बनवले प्रवीण दोगाडे. ही जर धून ऐकली ना आपण, आपल्यामध्ये एक एक गोष्ट संचारते, एक वेगळं म्हणजे ठुमकायला तयार होतो एखादा खेळाडू, एखादा प्रेक्षक. एक जबरदस्त धून यंदाच्या वर्षी. असं म्हणतात ना की कोणतंही कार्य हे एकट्या दुकट्याचं नाही, हे सगळं सांघिक खेळ आहे, हा सांघिक काम आहे आणि या टुर्नामेंट यशस्वी होण्यामागे प्रत्येक जणाने आपले एफर्ट पणाला लावले. अजय गायकवाड यांनी ही धून बनवलेली आहे, ते स्वतः या व्यासपीठावर इथे बसलेले आहेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड मधून आवाज येतोय बघा, कल्ला कल्ला झाला पाहिजे आणि तो कल्ला आहे सगळे प्रेक्षक करतात. हीच तर मजा लुटायची आहे. क्रिकेट म्हणजे हा टेन्शनचा गेम नाही, असं म्हणतात द गेम ऑफ जेंटलमॅन, पण नाही.
आता क्रिकेटचं हे वेड आता पसरलेलं आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या खेळाची महती पसरली आहे त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि आता ग्लॅमर रूप आलेलं आहे क्रिकेटला. आणि हे ग्लॅमर रूप या मैदानावर आपण RPLच्या माध्यमातून बघतो. रायगड ठाण्याच्या मॅचमध्ये अंगद तयार. अंगदनं हाही चेंडू स्लो केला, हवे ते झेल होण्याची शक्यता राज्यात. चेंडू खाली आणि दुसरा गडी बाद. केतन मात्रे मैदानाच्या बाहेर. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. ठाणे संघाचे मॅनेजर इथे सुचवतायत आपल्या खेळाडूंना की स्पीडअप करा, कारण नंतर चेंडू कदाचित दिसणार नाही. कारण सूर्यनारायण जर का अस्ताला गेले तर मात्र आपली इथे आपले 3-13 वाजू शकतात. हे ठाणे संघाला माहिती आहे, कारण रायगड संघामध्ये गोलंदाजांचा तोफखाना आहे. तेज तर्रार असे गोलंदाज, कोण खारघर एक्सप्रेस आहे, कोण रसायनी एक्सप्रेस आहे, कोण पनवेल एक्सप्रेस आहे. अशा गोलंदाजांच्या समोर फलंदाजी करताना चेंडू चांगला दिसणं गरजेचं आहे. परंतु हे जे फलंदाज मैदानात गेलेले आहेत, अरविंद राणा आणि दिनू कांबळे, हे काय करणार याकडे तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा. दिनू कांबळे, अरे दिनू कांबळे लेफ्टी बॅट्समन अंबरनाथचा, खरं तर अंडरआर्मचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जातं. हा चेंडू, हो हा चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केला. समांतर हात करतायत पंच संतोष चौधरी हे जमिनीला. आणि या वाईडनं आता धावसंख्येत भर पडते. ठाणे संघ पोचतोय तर 2 बाद 11च्या घरामध्ये. 2 बाद 11. खारघर एक्सप्रेस अंगद पाटील तयार. हा चेंडू, हा उसळी घेतलेला चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा हा वाईडचा इशारा दिलेला आहे. आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी, ढिसाळ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पंच वॉर्निंग देत आहेत की एक शॉट तुम्ही जो बाउन्सर टाकलेला आहे तो एक बाउन्सर टाकलेला आहे, आता परत तुम्ही बाउन्सर टाकायचा नाही. तंबी दिलेली आहे पंचांनी. हा चेंडू पुन्हा एकदा विसवतोय तो गोलंदाज अंगद पाटीलच्या हातामध्ये. हा चेंडू राणा, हा ही चेंडू वाईड ज्याची आपण स्तुती करत होतो, स्तुती सुमन ज्याच्यावर उधळत होतो, तो गोलंदाज मात्र आता थोडीशी खराब कामगिरी करतोय आणि फायदा मिळतोय तो ठाणे संघाला. फुकाफुकी या जास्त धावा मिळत आहेत वाईडच्या स्वरूपात. आता समीकरण जर आपण बघितलं ना तर 28 चेंडूमध्ये ठाणे संघाला जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. 28 चेंडू 55 धावा. फलंदाज अरविंद राणा तयार आहे. अरविंद राणासाठी हा ही चेंडू वाईड. चौथा चेंडू वाईड. जास्त टर्न ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवण्याच्या नादामध्ये हा गोलंदाज याच्याकडून खराब गोलंदाजी होते. अंगद पाटील यांनी लगातार 4 चेंडू या निर्णायक मॅच मध्ये वाईड टाकलेले आहेत. सगळे रायगडकर बघा कसे गप्प झालेले आहेत. परंतु जेव्हा विकेट पडेल तेव्हा मात्र इथे जल्लोष होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अंकुर सिंग आला आणि डायरेक्ट थ्रो केला आणि फलंदाज धावचीत होतोय तो अरविंद राणा. हॅलो, बोला. तर मी विनंती करतोय अनिल दादा पाटील यांना की त्यांनी सार्थक स्पोर्ट्सची फ्रँचायझी आपले सन्माननीय निलेश दादा पाटील यांचं या व्यासपीठावर स्वागत करावं. आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं इथे स्वागत करतोय. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी, या शुभ समयाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे, आज वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे, वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या तालुक्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील सगळी
मातब्बर मंडळी ज्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे, ती सगळी मातब्बर मंडळी आज इथे आलेली आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला अपेक्षित होती, मात्र 4 चेंडू वाईड टाकल्यानंतर एक सांघिक बळी मिळालेला आहे तो अंगद पाटीलला. अंगद पाटील दुसरं षटक घेऊन आलेला आहे एक्सप्रेस एंड कडून आणि जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 27 चेंडूमध्ये ठाणे संघाला 53 धावांची गरज आहे. रायगड आणि ठाणे, तसं रायगड आणि ठाण्याची ही पहिलीच मॅच नाहीये प्रवीण दुगाडे. बऱ्याचशा वेळेला आमने सामने रायगड ठाणे झालेली आहे आणि कधी रायगड जिंकलाय, कधी ठाणे जिंकलेली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार? हा, अरे वा, जबरदस्त झेल. स्ट्रोक चांगला होता मात्र सरळ गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय तो जयेश पाटील वंडर बॉय. मोठा मासा गळाला लागला, देव मासा गळाला लागला. तो जयेश पाटील एक वंडर बॉय, ठाण्याची आन बान शान, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. स्ट्रोक पण चांगला होता, बॅकफुटवर गेला आणि त्यानं फक्त कट केला चेंडू सरळ पॉइंटच्या दिशेनं आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक हा चपळ असल्या कारणानं मयूर वाघमारेने हा झेल टिपला आणि फलंदाज जयेश पाटील मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये अंगद पाटीलनं 4 वाईट टाकल्यानंतर असं वाटलेलं रायगडकरांची निराशा झालेली की आता आपली बत्ती गुल, परंतु नाही. मात्र अंगद पाटीलनं आता पुन्हा एकदा कमबॅक केलेलं आहे आणि सुंदर विकेट 2 मिळवलेल्या आहेत जयेश पाटील आणि अरविंद राणाच्या. मयूर दातीलकर मैदानात, एक से बडकर एक असे फलंदाज ठाणे संघामध्ये आहेत आणि ठाणे संघ खरं तर प्रवीण दुगाडे आपण बघितलं की फलंदाजीसाठी ओळखला जातो, स्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाजांसाठी ओळखला जातो. फडकेपाडा गावचा हा खेळाडू मयूर दातीलकर विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली संघाचा एक हुकमी अस्त्र आहे. मिडल ऑर्डर मध्ये खेळणारा हा खेळाडू, मिडल ऑर्डर मध्ये जबरदस्त खेळी करणारा हा खेळाडू, अगदी म्हणजे परिस्थिती जशी असेल तसा खेळ नेहमी करत असतो. जर का हाणामारीची गरज असेल तर हाणामारी करतो, सिंगल डबल्सची गरज असेल तर सिंगल डबल्स काढण्यामध्ये माहीर असलेला मयूर दातीलकर. हा चेंडू, हो क्या बात आहे. हा चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. स्लाइड टर्न आहे बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळतोय, जास्तही वळत नाही आणि चेंडू विसावला तो उस्मान पटेलच्या हातामध्ये. 25 चेंडूमध्ये अजूनही ठाणे संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. हा चेंडू मयूरसाठी फुलटॉस, रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, दुधारी तलवार, लगी तो लगी नाही तो आबाद, आणि तसंच झालं. या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. आता जर समीकरण आपण बघितलं तर 24 चेंडूमध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे ती ठाणे संघाला. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. ठाणे संघाला जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. म्हणजे साधारण प्रत्येक षटकामागची सरासरी 13.25 असणार आहे. मात्र येणाऱ्या या पुढच्या 4 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते रोशन सकपाळ यांना. हेलो, शुक्रिया दोस्तों, सभी का स्वागत करना चाहूंगा रायगढ़ प्रीमियर लीग के इस शानदार सफर में. और इस शानदार सफर के आप सभी साक्षीदार हैं. रायगढ़ टेनिस क्रिकेट के सबसे बड़े ऐतिहासिक प्लेटफॉर्म पर हम खड़े हैं, जिसमें कि रायगढ़ का सबसे बड़ा मुकाबला रायगढ़ बनाम ठाणे. तो रायगढ़ के सपोर्टर्स जरा एक बार जोरदार तालियां बजाइएगा. यस, और यहां से थाना के लिए भी तालियां होनी चाहिए. तो दोस्तों, बहुत ही बढ़िया मुकाबला है जहां पे हम देखेंगे 24 गेंदों में 53 रनों का पीछा करना है इस वक्त. और गेंदबाज विश्वजीत ठाकुर रफ्तार के सौदागर कही जाते हैं. हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे है और ये ओ माय गॉड, यहां से क्या ड्रॉप. योगेश पवार
काफी खूबसूरत कैच थी, आसान सी कैच जो लपकना जरूरी था इस वक्त। एक खिलाड़ी अगर देखा जाए तो योगेश पवार जैसा बहुत ही बड़ा अनुभव है रायगढ़ टेनिस में, जिन्होंने की एक खूबसूरत कैच यहाँ पे ड्रॉप की है और जीवन दान मिला था बल्लेबाज को। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 4 विकेटों के नुकसान पर 16 रन बन चुके हैं। हालांकि तमाम दर्शक माए बाप जिस अंदाज से भीड़ कर कर यहाँ पे बैठे हैं वो जानते हैं इस मुकाबले में जीतेगा कौन हारेगा कौन इससे मतलब नहीं, लेकिन मुकाबला कांटे भरा होना चाहिए। और दोस्तों ऐसे कहा जाता है ना कोई टीम हारती है ना कोई टीम जीतती है, जीत होती है ऑर्गेनाइजरों की, जीत होती है जो इस मुकाबले का पूरी तरह से ऑर्गेनाइज करते हैं। तो दोस्तों पहले साल में हम देख रहे हैं रायगढ़ प्रीमियर लीग का ये पहला साल, आप और हम हैं रायगढ़ प्रीमियर लीग के एक जबरदस्त जानदार मैदान के ऊपर, जहां पे एक बढ़िया मुकाबला रायगढ़ बनाम ठाणे के बीच में। विश्वजीत ठाकुर रफ्तार के सौदागर कहे जाते हैं, गेंदबाज तैयार, शिपल होकर खेलना चाहते थे, ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज मयूर दातिलकर जो ठाणे डिस्ट्रिक्ट से बिलोंग करने वाले एक मंजे वह धाकड़ बल्लेबाज कहे जाते हैं। लेकिन इस वक्त अगर देखा जाए तो विश्वजीत ठाकुर की तेज तर्रार गेंदबाजी के सामने थोड़े से कमजोर नजर आ रहा है। 23 गेंदों के ऊपर 51 रनों की जरूरत है जीतने के लिए। इतनी आसान बात नहीं होती, लेकिन ऐसे कहा जाता है दोस्तों, उर्दू में एक कहावत है कि खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे कि बोल तेरी रजा क्या है। इस वक्त बल्लेबाज को अपने आप को बुलंद करना होगा। इस वक्त बल्लेबाज को अपने आप को बुलंद करना होगा, ताकत लगानी होगी, क्योंकि यहां से अगर मुकाबला जीतना है तो बड़े शॉट खेलने जरूरी होंगे। यह बहुत बड़ा मुकाबला है दोस्तों। हम कहते हैं कि ये जो कि फ्रेंडशिप मुकाबला है, लेकिन मैं नहीं कहता। एवरीथिंग इज फेयर एंड लव इन वॉर, जो कि जंग के मैदान पर कोई फ्रेंडशिप नहीं होती। बढ़िया स्ट्रोक खेला, दन 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 करती हुई। दिस इज द मैक्सिमम ऑसम एंड बिग सिक्स। शक्कों के साथ अगर देखा जाएगा तो टीम का टोटल हो चुका है इस वक्त 5 विकेट के नुकसान पर 23 रन। आने वाली 22 गेंदें बची है, 45 रनों का सफर तय करना है। जैसे कि हम जानते हैं ये जो मुकाबला है अंतिम गेंद तक जाएगा, क्योंकि मंजे वह खिलाड़ी है दोस्तों रायगढ़ टेनिस जगत में अपना परिश्रम ले रहा है, वो अपने मेहनत से अपने लगन से टेनिस क्रिकेट जगत में इनका बहुत बड़ा बोलबाला है। ऐसे सभी मंजे हुए खिलाड़ी थाने में भी मिलेंगे और रायगढ़ में भी। विश्वजीत ठाकुर, हियर इज नेक्स्ट वन। शॉर्ट ऑफ लेन, छेड़खानी करना चाहते थे गेंद के साथ, टप्पा खाने के बाद अनएक्सेप्टेड उछाल ली थी, बाउंस लिया था, जंप किया था गेंद ने, और कुछ समझने से पहले ही गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति हुई, टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। देखेंगे यहां से अगर बात करें तो विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी के ऊपर बल्लेबाज भी जानते हैं एक खराब गेंद का इंतजार कर रहे हैं, अच्छी गेंद के ऊपर यहां पे अच्छी शुरुआत, लेकिन यहां पे ब्रश किया था गेंद ने बल्ले को और ये विकेट। विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न घोडे गावाचा। विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न घोडे गावाचा। खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय, परदेशात जाऊ। थैंक यू सो मच मयूर दातिलकर। यहां से विकेट नंबर 5 के नंबर पर यहां पे उनके विकेट का खात्मा होते हुए हमने देखा थाने जिले से। और दोस्तों अगर यहां पे देखा जाए तो विश्वजीत ठाकुर को एक बेहतरीन सफलता हासिल हुई। एक फर्स्ट एड लेके जाए मैदान के अंदर। मला असं वाटतं योगेश पेंडकरच्या हाताला, योगेश पवारच्या हाताला दुखापत झाली आहे, कारण झेल घेताना आपण बघितलं त्याला, तो हात चोळत होता। फर्स्ट एड बॉक्स रायगढ़च्या पॅव्हेलियन मध्ये फर्स्ट एड बॉक्स लगेच द्या। जी हाँ, 20 गेंदों के ऊपर 45 रनों की दरकार बची है। 20 गेंदों के
ऊपर 45 रनों की जरूरत है। मुकाबला तो दोस्तों ऐसे लग रहा है कि थोड़ा सा जो कि गर्दिश में सितारे हैं मैं कहूंगा ठाणे जिले के, लेकिन क्रिकेट है दोस्तों, अंतिम गेंदों के ऊपर हमें देखना पड़ेगा, इंतजार करना पड़ेगा और तमाम दर्शक राह देख रहे हैं इस वक्त इस मुकाबले के अंजाम की, क्योंकि बहुत बड़ा मुकाबला है दोस्तों। भले ही फ्रेंडशिप मुकाबला हो, लेकिन जो सपोर्ट करने वाले दर्शक है वो रायगढ़ के अलग होते और ठाणे जिले के अलग होते। हर किसी को लगता है कि मेरी टीम है वो जीते, और इस बार फिर एक बार गेंदबाज तैयार है। ओह, बढ़िया गेंद डाली गई थी टप्पा खाने के बाद। इतनी जबरदस्त रफ्तार है दोस्तों कि पलक झपकते ही गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा पहुंचती है। इतनी रफ्तार के आगे खेलना, अगर देखिएगा टप्पा खाने के बाद आउटसाइड द इन स्टंप, यहां पे जो कि अब स्टंप के थोड़े बाहर गेंद को डिलीवर किया था गेंदबाज विश्वजीत ठाकुर ने, और थोड़ी अंदर आती हुई विकेट कीपर यहां पे हमने देखा कि विकेट कीपर के दस्तानों में सामने है विवेक का शेलार। दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है, ब्रश किया फिर एक बार, और अंपायर की उंगली आसमान में, लगातार विकेटों का सिलसिला जारी। लाजला तो आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं लागलंय का? रोशन, तो छोटा मुलगा बघा कसा नाचतोय. प्रत्येक जण आपापल्या परीने इथे आनंद घेतोय या क्रिकेटचा. ठाणा जिंकेल किंवा रायगड जिंकेल, परंतु आपलीच मंडळी इथे जिंकणार आहे हा एक उत्साह इथल्या बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे. जी हाँ सर, मैंने पहले ही कहा था कि यहाँ पे कोई टीम जीतती नहीं है, यहाँ पे जीतते हैं ऑर्गेनाइजर. ये जीत है अनिल दादा पाटिल की, ये जीत है मंगेश दादा वाकड़ीकर की, ये जीत है दत्ता गायकर राजू टांडेल की, क्योंकि इतनी तादाद में दर्शक आना, इससे बड़ी बात क्या होती है, इससे बड़ी क्रिकेट के लिए बात क्या हो सकती है. रायगढ़ प्रीमियर लीग पहले साल में सफर कर रही है दोस्तों. किसने सोचा था कि रायगढ़ प्रीमियर लीग का ऐसा जबरदस्त मंजर होगा कसरगंज के मैदान के ऊपर, इतनी तादाद में दर्शक आएंगे. किसने देखा था, एक सपना था, ड्रीम ऑफ रायगढ़, एक सपना बांधा था इन आयोजनकर्ताओं ने, और वो सपना आज हकीकत में बदला है. और ये तमाम दर्शक, माए बाप और क्रिकेट के ये चहीते खिलाड़ी जब मैदान के ऊपर देखते हैं तो दोस्तों बहुत ही दिल भर आता है. तो ये शान शौकत है इस क्रिकेट की. और ये देखिएगा 18 गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 45 रनों की जरूरत. रायगड ज्या ट्रॅव्हलिंग बॉक्स आहे त्याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचे प्लीज. अठारह गेंदों के ऊपर 45 रनों की जरूरत है दोस्तों. वैसे देखा जाए तो मुकाबले में फिर एक बार एक ट्विस्ट आया है, एक दिलचस्पी आई है, और यहाँ पे तमाम दर्शक अब निगाहें गड़ा के बैठे हैं मैदान के अंदर. कौन हारेगा, कौन जीतेगा, किसमें कितना है दम, कौन है पानी कम. एक को रहना पड़ेगा बाहर, एक को रहना पड़ेगा चैंपियन की दोस्तों, क्योंकि एक मैदान में दो तलवार, एक पटरी पर दो ट्रेन, और एक जंगल में दो शेर नहीं रह सकते. इसलिए यहाँ पे ताकत लगानी पड़ेगी रायगढ़ को, ताकत लगानी पड़ेगी ठाणे को, और देखना होगा अंतिम छोर पर इस अकेले मुकाबले का चैंपियन कौन सी टीम होती है. इस दौरान हम चौथे नंबर के गेंदबाज देखेंगे, अंगद पाटिल को. एक बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट में, अंगद पाटिल गेंदबाजी करेंगे. और यहां पे स्ट्राइक एंड में बल्लेबाज खेल रहे हैं इस वक्त दीनू कामले. एक बहुत बड़ा नाम, ये भी ठाणे जिले से बिलोंग करने वाला खिलाड़ी है, और टेनिस क्रिकेट जगत में बहुत कम वक्त में दोस्तों एक शानदार यहां पे टेनिस क्रिकेट जगत में अपनी ताकत प्रस्थापित की है. वो है दीनू एक साइड में. और गेंदबाजी की बात करें तो एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे अंगद पाटिल. अंगद पाटिल गेंदबाज तैयार. हियर इज फर्स्ट वन, पहली गेंद के लिए अंपायर को पास करते हुए. लोअर फुल टॉस गेंद अटैक किया था, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर इस गेंद को खेल दिया था. दिस इज द ऑसम ब्यूटीफुल स्ट्रोक, मैक्सिमम 6 रन. थैंक यू सो मच. 17 गेंदों के ऊपर अब 39 रनों की जरूरत है. जीत और हार के बीच में अब फासला कम होते हुए नजर आ रहा है. 17 गेंदों के ऊपर 39 रनों की जरूरत है. ऐसे में अंगद पाटिल के पहले गेंद के ऊपर हुआ अटैक 6 रनों के लिए, थोड़ा सा बैकफुट पर लेके गया है रायगढ़ टीम को. और सामने है बल्लेबाज
दीनू कामले वाकई तारीफ पे काबिल बल्लेबाजी, थोड़ी सी खराब गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद थी, देखी बल्लेबाज दीनू कामले ने और इस गेंद को सीधा स्ट्रेट ड्राइव सीधे बल्ले से खेला था लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। आगे आए, फ्रंट फुट पर आए, काफी वक्त हवा में गेंद है, वहां पे अंपायर का इशारा हमारी तरफ आना बाकी। वन बाउंस गेंद दन दन करती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। थैंक यू। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ थैंक यू। प्रीमियर लीग। इस धुन के लिए मैं कहूंगा अजय गायकवाड़ साहब की सुरीली आवाज में आपने ये धुन सुनी, जो टाइटल सॉन्ग है इस रायगढ़ प्रीमियर लीग का। क्या खूबसूरत बनाई है दोस्तों, सभी का दिल जीता है इस धुन ने। और जब ये धुन ऑक्शन में लगी थी तो यहाँ पे बहुत खुश हुए थे सभी, और जब फर्स्ट टाइम हमने सुनी थी तो बहुत पसंद आई थी सभी को, तो उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो चलो दोस्तों मैदान की तरफ चलते हैं। 33 कुल टोटल है और 16 गेंदों के ऊपर 35 रनों की जरूरत है। ऐसे में सामने गेंदबाज है अंगद पाटिल, एक मंजा हुआ नाम टेनिस क्रिकेट के जगत में, एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज। बढ़िया स्ट्रोक खेला मिड विकेट के रीजन में, वहां पे वन बाउंस, फिर एक बार आया ये 4 नंबर। लगातार के 2 गेंदों के ऊपर 2 चौवे लगे हैं। पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद लगातार के 2 गेंदों के ऊपर 2 चौवे, यानी कि अब 15 गेंदों में 31 रनों की दरकार है जीतने के लिए, और 4 गेंदों के ऊपर 15 की निजी औसत पर खेल रहा है ये दीनू कामले। सरदर्द बन चुका है रायगढ़ टीम के लिए। स्टेट ड्राइव खेला इस गेंद को, यह लगातार की चौथी यहां तीसरी चौवा यहां पे देखने को मिला। माफ कीजिएगा दोस्तों, यहां पे आए थे 6 नंबर, और इस 6 रनों के साथ टीम का टोटल अगर देखा जाएगा तो कुल टोटल बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर 43 रन, यानी कि 14 गेंदों के ऊपर अब 25 रनों की जरूरत है। जिस अंदाज से बल्लेबाजी हुई है दीनू कामले बल्लेबाज की, मैंने पहले ही कहा था कि दीनू कामले नामक बल्लेबाज अब यहां पे सरदर्द बन चुका है रायगढ़ टीम के लिए, तो यहां से विकेट लेना बेहद जरुरी होगा। नाही, नक्कीच रोशन हा जो दीनू कांबळे मैदानावर आता त्याला फुटबॉल सारखा बॉल दिसत असेल, स्टेटल झालेला आहे, नांगर रोवून बसलेला आणि लिल्या फटके मारतोय बघा, अजिबात ताकद काढतोय असं वाटतच नाही, सहज तो फटकेबाजी करतोय आणि षटकार चौकार त्याला मिळतात। जी हाँ, उसी की बदौलत तर अगर देखा जाएगा तो इस वक्त प्रभावित कर रहा है सभी दर्शकों को। शॉट ऑफ लेन, टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल ली थी गेंद ने, शक की नजरिए से अंपायर की तरफ देख भी रहे दीनू कामले ने कि इन तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अंपायर ने इस गेंद को सही ठहराया। डॉट गेंद की समाप्ति, टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। अब आने वाली 13 गेंदों के ऊपर 25 रनों की दरकार। अंगद तैयार, दूर वाली छोर से अंपायर को पास करते हुए, हियर इज लास्ट वन। बढ़िया स्ट्रोक खेला, हल्के हाथों से डिफेंसिव स्ट्रोक खेला है इस वक्त। सॉफ्ट हैंडेड, 1 रन तो आसानी के साथ तब्दील की है, दूसरी रन भी मुकम्मल की, और इस 2 रनों के साथ टीम का टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर रन हम देखेंगे 45 रन। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की। 12 गेंदों के ऊपर 23 रनों की जरूरत है। काफी बढ़िया मुकाबला दोस्तों, कहीं मत जाइएगा, काफी खूबसूरत मुकाबला होगा। अंतिम गेंद तक ये मुकाबला जाएगा, इसमें कोई दौरा नहीं है, लेकिन आप कहीं मत जाइएगा। यहां से दूसरी आवाज आपको सुनने को मिलेगी, बहुत ही बढ़िया हिंदी कमेंटेटर हमारे दोस्त प्रवीण दुगाड़े सर, इनके साथ में चलता हूं। थैंक यू। सवारी सवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये। तो चलिए आरपीएल की धुन बजाई है। फिर से एक बार तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। 12 गेंदें बची हुई है।
और 23 रनों की जरूरत। एक अच्छा ओवर रायगढ़ के लिए खेल बना सकता है। पिछले ओवर में जिस तरह आक्रमण किया था दिनू कांबले ने, वैसा आक्रमण अगर होता है तो मैच बना देगा वो आक्रमण ठाणे के लिए। एक अच्छा ओवर और उसकी जरूरत है रायगढ़। तो एक बड़ा ओवर, जिस ओवर को अंगद पाटिल के खिलाफ ढूंढा था, वैसा ही ओवर अब जरूरी है टीम ठाणे को। फ्रेंडशिप मैच है ये। आरपीएल में इस मैच में कोई भी जीते कोई भी हारे, आरपीएल क्रिकेट की जीत होना जरूरी है। रायगढ़ ठाणे क्रिकेट की जो क्रेज है, टेनिस बॉल क्रिकेट की, वो क्रेज इस मैच से जिंदा रहना जरूरी है। खरं तर प्रवीण दुगाडे 11 धावांची सरासरी पहिल्या षटकापासून पाहिजे होती, मात्र दुसरं षटक 5 आणि तिसरं षटक 8 धावा देऊन गेलं। त्यावेळेला प्लस मध्ये होते ते रायगडकर, मात्र या एका षटकानं अंगद पाटीलच्या 22 धावा गेल्या आणि आता मॅच दोन्ही बाजूनं वळले बघा। निश्चित तौर पर डॉट गेंदों की जरूरत है इस वक्त रायगढ़ को, और उस डॉट गेंद के लिए सुनील पाटिल इनकी तरफ से 1000, और ये 1000 मिले अंकुर सिंह को। लेकिन पहली डॉट गेंद आई, और एक शॉर्ट टर्म क्रिकेट जो होता है ना, अनूमन मैं कहता हूं शॉर्ट टर्म क्रिकेट में एक ओवर आपका खेल बनाती है तो एक ओवर आपका खेल बिगाड़ती है। 11 गेंदे अब 23 रनों की जरूरत, 11 गेंदे 23 रनों की जरूरत। टीके माड़ी साहब, हाई वोल्टेज मैच है ये, दिल की धड़कनें हर एक की तेज होगी। जिस तरह रोशन ने कहा था, एक जंगल में 2 शेर नहीं रह सकते, एक मैदान में 2 तलवारी नहीं रह सकती, उसी तरह एक मुकाबले में 2 टीम नहीं जीत सकती। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, कल्पेश जाधव, अंकुर सिंह का सही इस्तेमाल। इनके कप्तानी में भारत बनाम पाकिस्तान, जो पहला टेनिस बॉल मुकाबला हुआ था वो जीता था भारतीय टीम ने। 10 गेंदे अब 23 रनों की जरूरत। 27,000 लोग इस वक्त लाइव देख रहे हैं, और यहां मैदान के अंदर चारों तरफ क्राउड नजर आ रहा है। फिर से एक बार अंकुर सिंह, लगातार 3 डॉट गेंदे और 1 विकेट निकाला। आउट होने वाले खिलाड़ी थे कल्पेश जाधव, 7वें विकेट का पतन। आता रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मॅच। क्या बात है? या फिल्डरनी घेतली याची ही कॅच, या फिल्डरनी घेतली याची ही। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड डीजे मास्टर, कल से इस लीग का आगाज होगा। ऑर्गेनाइजर्स ने जो आपको बताया है वही धुन बजाई है। नाही, प्रवीण दुगाडे डीजे मास्टर पण हुशार आहेत बघा। रायगड प्रीमियर लीग ची जी धून आहे ती त्या गाण्यामध्ये मिक्स केली। म्हणजे प्रत्येक जण ही मॅच यशस्वी होण्यासाठी आपापले एफर्ट्स लावतोय, म्हणजे सूचनांचं पालन पण झालं पाहिजे आणि प्रेक्षकांचं एंटरटेन पण झालं पाहिजे। बिल्कुल, दर्शकों का एंटरटेन भी होना चाहिए। लेकिन अंकुर सिंह अपनी टीम रायगढ़ के लिए एक यूटर्न वाला ओवर कर रहे, जो मैच में घुमाव देने वाला ओवर जो जरूरी था टीम रायगढ़ के लिए, उस अंदाज से गेंदबाजी होती हुई। स्ट्राइकर इन पर भावेश पवार, और ये देखिए कवर्स को फाड़ा है भावेश पवार ने। नंबर मिले 4, चौथी गेंद के ऊपर ये 4 आए। 19 रनों की जरूरत है बची हुई 8 गेंदों में। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। प्रवीण दुगाडे, भावेश पवार सारखं अस्त्र 9व्या नंबरवर येतंय। इसी से अंदाजा लगाया जा सकता है कि दोनों टीम्स ने, दोनों डिस्ट्रिक्ट ने अपनी पूरी व्यावसायिक ताकत को इकट्ठा किया है, रायगढ़ ने भी और ठाणे ने भी। ये बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई। 50 कंप्लीट हुए ठाणे के, और जरूरी है 18 रन। 7 विकेटों के नुकसान पर विकेट की तलाश होगी अंकुर सिंह को, ताकि टैलेंटर्स को आने वाले ओवर्स में क्या खिलाने का मौका मिले। प्रेक्षक उठले बघा, आता जल्लोष करतात सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मधील सगळे प्रेक्षक। क्या बात है। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड काय। दिनू कांबळे 7 गेंदों पर 23 रनों की एक शानदार पारी। इस ओवर की आखिरी गेंद, गेंद हवा में, और ये 2 रन मिले। आने वाली गेंदें बची हैं 6 गेंदें और 16 रनों की जरूरत। बिल्कुल कांटे की टक्कर रायगढ़ और ठाणे के मैच के इस बीच में। रायगड प्रीमियर लीग,
देखिए रायगढ़ प्रीमियर लीग अपने चरम सीमा पर है, यह मैच भी चरम सीमा पर है। दोनों तरफ जो सपोर्ट हो रहा है उन सपोर्टर्स की भी दिल की धड़कनें तेज हो चुकी है। यह मैच अंतिम गेंद तक चलेगा, लेकिन कोशिश करनी होगी, कोशिश हर एक को अपना एफर्ट देना होगा, क्योंकि क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल होता है दोस्तों। 100% एफर्ट अगर हर खिलाड़ी दे तो जीत आपके कदम चूमने में देरी नहीं करती। 6 गेंदे 16 रनों की जरूरत। गेंदबाज मयूर वाघमारे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। स्ट्राइकर एंड पर भावेश पवार। भिवंडी क्रिकेट की ताकत जो रायगढ़ का और ठाणे के इस मैच में ठाणे की अस्मिता के लिए बल्लेबाजी के संघर्ष को आगे लेकर जाएंगे। और वहीं दूसरी तरफ एक और बाएं हाथ के बल्लेबाज दिनू कांबळे, बाएं का यह कॉम्बिनेशन। खरं तर दिनू कांबळे 25 धावांवर खेळतोय, षटकार चौकारांची इथे त्यांनी आतिषबाजी केलेली। या अगोदरच्या षटकामध्ये आपण बघितलं जेव्हा अंकुर सिंगनं चांगलं षटक टाकलं, प्रेक्षकांना आपल्याला सांगायला पण नाही लागलं की टाळ्या वाजवा, लगेच जल्लोष केला। तसाच जल्लोष जर का या फलंदाजानं जर षटकार मारला तर पाहुण्यांना पण वाजल्या पाहिजेत। काय रायगढ़कर? बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि तालियां तो दोनों तरफ बजनी चाहिए। अच्छे क्रिकेट का जो क्लास है वो अगर दर्शाता है कोई भी गेंदबाज और कोई भी बल्लेबाज, तो उसके लिए तालियां तो होनी ही चाहिए, उसकी हौसला अफजाई होनी चाहिए। राइट आर्म राउंड द विकेट, और ये देखिए बाहरी किनारा, नंबर आया 4, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 5 गेंदे, अब 12 रनों की जरूरत। स्कोर इज लेवल तो सुपर ओवर। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। मयूर शुक्रिया। वाघमारे म्हणजे देवत एक्सप्रेस ज्याला म्हणतात, कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये प्रसिद्ध झालेला हा एक गुणवान यंगस्टर, यंग टॅलेंट। 5 गेंदे और 12 रनों की जरूरत। और क्या गेंदबाजी की, 7 विकेट खोई है ठाणे ने। पिछले ओवर में अंकुर सिंह ने ओवर तो अच्छा डाला, लेकिन अगर 1-2 विकेट निकालते तो परेशानी जरूर होती। 3 विकेट्स इनके हाथ में है, 3 विकेट्स, और ये प्लस पॉइंट है ठाणे के लिए। वहीं दूसरी तरफ 12 रन भी बहुत ज्यादा है आने वाली 4 गेंदों के लिए। नक्कीच प्रवीण, कारण त्याची गोलंदाजीच दाखवते। टप्पा पडल्यानंतर स्लाइड टर्न पण घेतोय, मिश्रित अशी गोलंदाजी। कमी वयामध्ये मॅच्युरिटी आलेला हा गोलंदाज है देवत एक्सप्रेस। निश्चित तौर पर बिल्कुल सही कहा आपने, काफी कम उम्र में अपने क्रिकेट को उन्होंने एक अच्छी तरीके से खेलकर रायगढ़ टेनिस की नहीं पूरी टेनिस की दुनिया में अपने नाम को रोशन किया है। लगातार 2 डॉट गेंदे, डॉट 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 डॉट। देखिए टीकेवाड़ी साहब, इस खेल में कहा जाता है बिंदी गेंद जो खेले वो खलनायक और डाले वो नायक माना जाता है। इथे इथे बसलेला जो प्रेक्षक आहे तो जल्लोष करतोयच, परंतु लाईव्ह जो पीटीसीच्या माध्यमातून बघतोय तो हळूहळू वाढतोय। 30,000 आता प्रेक्षक लाईव्ह थेट प्रक्षेपण या मॅचचं बघतायत, कारण मॅच एवढी रंगात आलेली आहे की बस रे बस, पैसा वसूल मॅच। प्रवीण दोगाडे काय बोलाल? 3 गेंदे 12 रन, इतने विवर्स, मैदान के चारों तरफ क्राउड और आरपीएल का घमासान। इससे अच्छी बात क्या हो सकती है कसरखंड पंचक्रोशी के लिए, जो मिट्टी का फर्ज अदा किया अनिल पाटिल ने। इस राइट अप इनटू द ब्लॉक हॉल, 1 ही रन मिलेगा, लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि 2 गेंदे 11 रनों की जरूरत। दिनू कांबळे स्ट्राइकर एंड पर। दिनू कांबळे, तुम्हाला आठवत असेल पानिपतची लढाई, पानिपतच्या लढाईमध्ये अब्दालीच्या विरुद्ध जसा भाऊ सदाशिवराव भाऊ उभा होता ना, तसा दिनू कांबळे उभा है। निश्चित तौर पर, और उस अब्दाली ने जब भाऊ से पूछा क्या लड़ना चाहोगे, तो उन्होंने कहा था बचेंगे तो और भी लड़ेंगे। दिनू कांबळे ठाणे के लिए बचे हुए हैं, ठाणे के अस्तित्व की लड़ाई को लड़ रहे हैं। क्या दिनू कांबळे गेंदबाज को देंगे धक्का, ऐसा लगाएंगे छक्का कि मयूर होंगे हक्का बक्का, ताकि यह मैच आखिरी गेंद तक चले। टाळ्या झाल्या पाहिजेत। और ये देखिए 1 ही रन वहां पर मिलता हुआ, 1 ही रन। और यहां पर लगभग अगर मयूर वाघमारे कोई गलती ना करे तो रायगढ़ की जीत पर मोहर लग चुकी है। 1 गेंद और 10 रनों की जरूरत। प्रवीण दोगाडे, मी अगोदरच म्हणालो होतो कमी वयामध्ये मॅच्युरिटी
आलेला हा खेळाडू आहे आणि जबरदस्त आपली चमक या मैदानावर दाखवलेली आहे. बघूया एक चेंडू आणि प्रवीण दोगाडे 10 धावा. एक गेंद और 10 रनों की जरूरत. एक गेंद 10 रन. मयूर वाघमारे आखिरी ओवर के हीरो और इसी के साथ इस मैच को जीता रायगढ़ ने. दर्शक देखिए आरपीएल में जल्लोष. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. रायगढ़ प्रीमियर लीग, 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 रायगढ़ प्रीमियर लीग. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग.